शिंदे यांच्याकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी। राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे। त्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथं व्यक्त केला। एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज ठाणे इथं केली। यावेळी ते बोलत होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीचे अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सध्या दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे। या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहेत। चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरासोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार आहे। या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे। तसेच त्यानं मद्यपान केलं असेल किंवा त्याला झोप येत असली तरी सायरनद्वारे लगेचच कळणार असल्यानं प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय। परिवहन मंत्री सरनाईक यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसवण्यात येत आहे। त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतलाय असं कौतुकोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले। परिवहन महामंडळाच्या या स्मार्ट बसमध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली एडीएएस आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आलेत। तसेच 360 अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आलेत। याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात 2 समोर आणि पाठीमागे प्रत्येकी 1 कॅमेरा बसवण्यात आलाय। तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलईडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। सर, स्मार्ट बस का उद्घाटन किया है, वाईफाई की सुविधा इसके अंदर उद्घाटन झालेलं आहे। परिवहन हायवे मध्ये पहिल्यांदा देशामध्ये स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे। याबद्दल मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे सीसी कॅमेरे आहेत, एआयचा अंतर्भाव या ठिकाणी करतायत। ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार, ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार, ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे। प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहे या सगळ्याला 100% फुल स्टॉप नंतर भाविक रोरोने जाणार आहेत, एसटी देखील स्मार्ट होते। बिलकुल, एसटी पण स्मार्ट होती आहे, रोरो सेवाही होती आहे। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि म्हणून आजची ही सेवा जी आहे देशातली पहिली सेवा आहे, स्मार्ट सेवा, सुरक्षित सेवा। आज जो